मी स्वप्ना अप्रतिम मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। एका खास पद्धतीने मटन मसाला कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। मॅरिनेट करण्यासाठी मी टाकली थोडी हळद, चवीपुरते मीठ, लिंबूचा रस घ्यायचा आहे, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व मटण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाले मटणामध्ये मुरले पाहिजे। आता मी 1 तास हे मटण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। मटण मॅरिनेट करून तयार आहे। आता गॅसवर मी कढई ठेवून थोडे तेल घातले आणि त्यात मॅरिनेट केलेले मटण टाकलेले। आता हे मटण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सर्व मटण व्यवस्थित एकत्र केल्यानंतर आता मी यात थोडे पाणी घालून मटण 15 ते 20 मिनिटे छान शिजू देणार आहे। मटन मसाला बनवण्यासाठी मी एक खास मसाला बनवते। त्यासाठी मी गॅसवर ठेवलेले पॅन, त्यात 2 तेजपत्ते, लाल सुक्या मिरच्या, दालचिनी, दगडी फूल, 5-6 लवंगा, 2-3 हिरवी इलायची आणि खसखस। खडे मसाले बारीक आचेवर मी छान भाजून घेतलेत आणि आता त्यात घातले 4 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले। कांदे पण छान लालसर होईपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता हा सर्व मसाला मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। अप्रतिम मेजवानीच्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मूठभर कोथिंबीर घातलेली आहे। मसाला बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे। मटणामध्ये घातले 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, चवीपुरती हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, थोडी धना पावडर आणि आपण जो बारीक केलेला मसाला होता तो मसाला घातलेला आहे। आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता सर्व मसाले व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स झालेले आहेत। भाजीचा रंग खूप सुंदर दिसतोय। आता या स्टेपला 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे। याच्याने भाजीचा रंग खूप सुंदर येतो। चवीपुरते मीठ टाकायचे। पुन्हा छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। आता या स्टेपला टोमॅटोची प्युरी घातली आहे। 10 मिनिटं हे छान व्यवस्थित मिक्स करून शिजू द्यायचे। आता या स्टेपला कपभर पाणी घातलेले। खूप जास्त पाणी घालायचं नाही, कपभर इतकेच पाणी बरोबर होते। 10 मिनिटं झालेले आहेत। आता झाकण काढून पाहूया। वाव, खूपच छान मटन मसाला आपला इथे तयार झालेला आहे। टेक्स्चरही खूप छान आलेले आहे मटणाला। खूपच छान सुवास येतोय मटणाचा। आता या स्टेपला मी 3-4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये टाकते। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कट केलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचा खूप छान फ्लेवर येतो मटणाला, यामुळे हे नक्की घालायचं आहे।
खूपच छान मटण मसाला आपला तयार झाला आहे। आता मी हे सर्व करते। ही रेसिपी तुम्ही फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर शेअर करू शकता।